आता मी तुम्हाला दाखवते. वाईट स्टुडिओ हे ॲप आहे. हे बघा, हे असं इमोजीवालं. तर तिथं ओके करायचं. ओके केल्यानंतर आता माझं जीमेलनी मी हे ओपन केलेलं आहे. किती 25,000 एवढे दाखवत आहे. व्ह्यू नाही पाहिजे ना आपल्याला. वॉच टायमिंग पाहिजे नाही. व्ह्यू नाही पाहिजे, व्ह्यू नाही. अर्नमध्ये जायचं. तर हे आपलं जसं काय डॅशबोर्ड काढलं, ठीक आहे. डॅशबोर्ड काढल्यानंतर हे सगळ्यात खाली मिनिटं थांबा. आता हे माझं नुसतं जीमेल आहे. तर मी माझं इथं तुम्हाला मस्ती विथ आराध्य चॅनल मी तुम्हाला दाखवते, ठीक आहे. तर आपला वॉच टायमिंग हे बघा. आता हे माझं मस्ती विथ आराध्य चॅनल आहे, ठीक आहे. तर माझे हे मस्ती विथ आराध्य चॅनलचं वायटी स्टुडिओ आहे. तर वायटी स्टुडिओमध्ये खाली दिलेलं असतं डॅशबोर्ड, कंटेंट, ॲनालिस्ट आणि कम्युनिटी पोस्ट, म्हणजे ज्या काय आपल्याला कम्युनिटी असतात ते असतात त्याच्यामध्ये, आणि अर्न. तर डॅशबोर्ड म्हणजे आपलं हे जे मेन असतं ते असतं. त्याच्यामध्ये आपले सबस्क्रायबर दाखवत असतं. वॉच टायमिंग 28 दिवसांचा एका कोपऱ्याला दाखवत असतो. व्ह्यू दाखवत असतो. तर ते इथं नाही बघायचं. तर 2 नंबरचं कंटेंट असतं. म्हणजे आपले सगळे शॉर्ट, लाईव्ह स्ट्रीम ते सगळं तिथं दिसत असतं. ॲनालिस्टमध्ये आपल्याला सगळ्या दिवसांचं आपल्याला आपण म्हणजे शॉर्टचे आणि लॉंगचे दोन्हींचे तिथं वॉच टायमिंग दाखवलेलं असतं. तर त्यामुळं तो ग्राह्य धरला जात नाही. तर कम्युनिटीमध्ये सगळ्या कमेंट्स दिसल्या जातात. आणि जे अर्न जे लास्टचं ऑप्शन असतं, तर त्या अर्न हे लास्टच्या ऑप्शनला आल्यानंतर ते अशी स्लायडिंग ओपन होती. तर तिथं असे मोठे तुम्हाला ग्रीनमध्ये दाखवत असतात. तर माझं इथं काय दाखवत आहे, 431 सबस्क्रायबर दाखवत आहे. म्हणजे आपले 431 सबस्क्रायबर झालेले आहेत म्हणून. त्याच्यानंतर व्हॅलिड 3 व्हिडिओ आहे. व्हॅलिड 3 व्हिडिओचं पूर्ण लाईन भरलेली दाखवत आहे. ही सबस्क्रायबरची दाखवत आहे, ही व्हॅलिड 3 व्हिडिओची दाखवत आहे. आणि त्याच्याच खाली दाखवत आहे लास्ट 90 दिवसामध्ये 3 मिलियन पाहिजे. म्हणजे आपले काय शॉर्टचे व्ह्यू पाहिजे नसतात. तर ते थोडंसं दाखवत आहे माझं, ठीक आहे. त्याच्यानंतर वरती दिलेलं असतं व्हॅलिड पब्लिक वॉच टायमिंग. म्हणजे पब्लिक जो वॉच टायमिंग आहे आणि खाली लिहिलेले पुढे लिहिलेले 3000. तर त्याच्यापैकी माझा झालेला आहे 2594. तर तिथं तुमचं बघा तुम्ही किती, म्हणजे माझा किती 2594 हा वॉच टायमिंग झालेला आहे 365 दिवसांमध्ये. तर तुम्ही तुमचं चेक करून बघा इथं किती दाखवतंय आणि तुम्हाला तुमचं कळेल की वॉच टायमिंग किती झालेलं आहे. म्हणजे सबस्क्रायबर पण वरती दिसतील आणि वॉच टायमिंग पण दिसेल. तर तुम्ही त्या पद्धतीने तुमचं चेक करू शकता. ते मला माझंच चेक करू शकते. मी कोणाचंही दुसऱ्याचं चेक करू शकणार नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे आपापलं आपण चेक करायचं. कोणाला म्हणायचं नाही की तुम्ही चेक करा. कारण की पुढच्याला तुमचे फक्त व्ह्यू दिसत असतात आणि व्ह्यू उपयोगाचे नाही. तर आपल्याला वॉच टायमिंग बघायचा असतो. 365 दिवसामध्ये वॉच टायमिंग. आता तुमचं आम्हाला दिसत आहे 835 सबस्क्रायबर झालेले आहेत आणि तुमचे मग व्हॅलिड ह्याच्यामध्ये दाखवून तुम्हाला की वॉच टायमिंग किती झालेला आहे. तर तो वॉच टायमिंग जो आहे व्हॅलिड 3000 पैकी म्हणजे 4000 आपल्याला वॉच टायमिंग पाहिजे नसतो. कारण की हा परंतु YouTubeने 2 प्रकार दिलेले असते. वरती पण एक दिलेला आणि खाली पण दिलेला आहे. तर दोन्ही पण प्रकारे आपण मॉनिटायझेशनला आपण अप्लाय करू शकतो. 3000 झालं तरी पण करू शकतो आणि खालच्या ऑप्शनने पण करू शकतो. तर परंतु दोन्ही ऑप्शन पूर्ण झाल्यानंतर ते 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतरच आपण तिथं हात घालायचा, तोपर्यंत नाही घालायचा. तर तुम्हाला हा माझा मुद्दा कळाला असेल व्यवस्थित. तर तुम्ही तिथं स्वतः चेक करा आणि मला सांगा. किंवा मला जरी नाही सांगितलं तर तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवा की वॉच टायमिंग किती तुमचा झालेला आहे. तर व्ह्यू नका बघू, ते व्ह्यू दाखवत आहे. आणि कालची आराध्या ताई खूप छान, काल चूप बसली ताई. हां, आराध्या कधी-कधी खूप छान पद्धतीने बसते, कधी-कधी खूप नटखट करत असते. तिच्या मूडवरती असतं. तिला जसं आपण सांगणार ना त्या पद्धतीने केस ओढ म्हणले की ती केस ओढत राहते. तर अंबादास दादा तुम्ही पण चेक करा. तुम्हाला नक्की दिसेल कसं काय वगैरे सगळ्या गोष्टी. आता मी बघा मगाशी एक शॉट टाकला तर त्याला मला 2.7K झालेला आहे माझा. मग कधीतरी टाकला ना तर खूप वाढला जातो. कसं दाखवत आहे माझा हा आहे. आणि तुम्ही आम्हाला जरा चेक करा कारण की तुमचं अजून 200 झाले की तुमचं चॅनल मॉनिटाईज तुम्ही करून घेऊ शकता. परंतु नॉलेज नसेल तर तुमचे तास हे गळत जातील. तर तसं नको व्हायला. तुमची मेहनत खूप आहे. तुम्ही लाईव्ह स्ट्रीम घेता, सगळ्या गोष्टी करता.